जाऊ लागली। मात्र जातीनिहाय आरक्षण न्यायालयात टिकत नसल्याची सबब पुढे करत काही मराठा संघटनांनी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। मात्र सध्या ओबीसी वर्गाला मिळणाऱ्या आरक्षणाला धक्का न लावता नवीन उपवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक करतात। आणि खुद्द मागासवर्ग आयोगानंच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची शिफारस केल्यामुळे मराठा मोर्चाच्या मागणीला बळ मिळाले। खुला आणि एक स्वच्छ पर्याय आहे की ओबीसी समाजाची लिमिट एक्सटेंड करावून, समजा आपण असं गृहीत धरू की ओबीसी आरक्षणाला ए म्हटलं त्याला A1 करून मराठा समाजाला त्याच्यामध्ये ॲडजस्ट करा। मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे का? तर तो आहे आणि ओबीसीच्या लिस्टमध्ये त्याचा समावेश करावा असं आयोगानं म्हटलेलं आहे। आरक्षण कुठल्याही एखाद्या समूहानं मागणी केली तर त्या समूहाला आरक्षण द्यायचं असेल तर ते ओबीसीमध्ये समाविष्ट करूनच देता येऊ शकेल। ओबीसीच्या शिवाय चौथा घटक या ठिकाणी अस्तित्वात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलाय। नव्याने जी मागणी आता पुढे येत आहे त्याचा नक्कीच या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज विरोध करणार आहे। त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, आमची त्यांच्याकरता रस्त्यावरती येऊ, त्याला कधी आमचा विरोध राहणार नाही। पण ज्या दिवशी ते ओबीसी समाजामध्ये आरक्षण मागतील त्या दिवशी संपूर्ण ओबीसी समाज त्याला विरोध करेल। सध्या महाराष्ट्रात आरक्षणाच्या टक्केवारीवर नजर टाकल्यास अनुसूचित जातीसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 7% तर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसीसाठी 19% आणि भटक्या विमुक्त जाती जमातींसाठी 11% आरक्षण आहे। कोणत्याही राज्यात 50%पेक्षा अधिक आरक्षण द्यावं की नाही या संदर्भातला खटला सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे। दरम्यान मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंत सरकार काय पावलं उचलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे। ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणात धक्का न लागता हे मराठा समाजाला मिळणारं आरक्षण, सामान्य मराठा समाज जो आहे तो समाधानी होईल असाच हा निर्णय आहे। मुख्यमंत्री तर सांगून बसले 1 तारखेला तुम्ही उत्सव साजरा करा। आता सरकारला शिमगाच करायचं का माहीत नाही, पण आमचं म्हणणं काय आहे की विधिमंडळाचं अधिवेशन 19 तारखेला सुरू होतं आहे आणि 19 तारखेला पहिल्याच दिवशी सरकारनं हा अहवाल आता मला वाटतं सभागृहामध्ये मांडला पाहिजे। ओबीसीच्या कोट्यातून मात्र ओबीसींच्या मूळ आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीमुळे सरकार समोर नवा पेच निर्माण झालाय। आता हा पेच सोडवण्यासाठी सरकार काय करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। अद्वैत मेहता आणि प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर तमाम पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी, अजून नोव्हेंबर देखील सरला नाही आहे, तोच पोलिसांना पुणेकरांना न्यू इयरचं स्पेशल गिफ्ट त्यांनी दिलेलं आहे आणि हे गिफ्ट आहे हेल्मेट सक्तीचं। हेल्मेटची ॲलर्जी असणाऱ्यांना पोलिसांकडून मिळालेलं हेल्मेट सक्तीचं न्यू इयर गिफ्ट पुणेकरांना आवडलं की नाही हा संशोधनाचा विषय आहे। मात्र आवडो किंवा न आवडो 1 जानेवारीपासून पुणेकरांना दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं सक्तीचं करण्यात आले। जे हेल्मेट घालणार नाहीत त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर के व्यंकटेशन यांनी स्पष्ट केलंय। आणि या हेल्मेट सक्ती संदर्भात पुणेकरांना काय वाटतंय आम्ही जाणून घेतलंय। हेल्मेट घालायला आवडेल कारण हायवेवर प्रॉब्लेम होतो आणि बसचा वगैरे पण प्रॉब्लेम होतो। समजा धडक वगैरे लागली तर डोकं खूप महत्त्वाचं आहे, शरीराचा भाग आहे खूप महत्त्वाचा, ते वाचवणं खूप महत्त्वाचं आहे। आवश्यक आहे, गर्दी म्हणजे सक्ती करणं आवश्यक आहे। माझ्या भावाचा इन्सिडेंट झाला होता, हेल्मेट असल्यामुळे तो वाचला आणि मी जेव्हापासून 2 व्हीलर वापरतो तेव्हापासून मी हेल्मेट वापरतो। सक्ती नाही आहे, त्याच्या याच्यावर डिपेंड ठेवलं पाहिजे आणि शक्यतो पण हेल्मेट वापरावं प्रत्येकाने असं मी आवाहन करतो। एकीकडे पुण्यात पोलिसांनी हेल्मेट सक्तीची घोषणा केली आहे तर तिकडे नाशकातल्या हेल्मेट सक्तीमुळे महिला पोलीस अधिकाऱ्याचा अरेरावीपणा चव्हाट्यावरती आलाय। विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवरती नाशकात पोलिसांकडून कारवाई सुरू होती आणि त्यावेळी तालुका पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक पदावरती कार्यरत असणाऱ्या अनिता बागुल विना हेल्मेट दुचाकी चालवताना दिसल्या। पोलिसांनी त्यांना हटकलं असता अनिता बागुल यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली। मी पोलीस आहे, तुम्हाला कळत नाही का अशा शब्दात अनिता बागुल यांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांना जाब विचारायला सुरुवात केली।
धक्कादायक बाब म्हणजे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांसमोर अनिता बागुल यांचा हा सगळा हंगामा सुरू होता. अखेर दंड भरल्यानंतरच ड्युटीवरती असलेल्या पोलिसांनी अनिता बागुल यांची दुचाकी सोडली. तुम्ही अप्पर घातलेलं आहे, मला कसं काय दिसलं इकडे प्रेमाने बोला बोललो तुम्ही अप्पर घातलेलं आहे. तेव्हा या महिला पोलिसाचा माज त्यांनी आवरता घेतला, तिला वठणीवर आणलं, याबद्दल नाशिक पोलिसांचं अभिनंदन. वळूयात पुढच्या बातमीकडे. एकीकडे नाशिक शहर पोलिसाच्या खाकी वर्दीचा माज पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे नाशिकच्या ग्रामीण पोलिसाची आरेरावी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. एका लाचखोर पोलिसाची तक्रार करण्यासाठी गेलेले असताना पोलिसांनीच दुकानदार गणेश गोंदके याला धमकावल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. दरम्यान लाचखोराला वाचवण्यासाठी पोलीस आपल्याला धमकी देत आहेत, तसंच तक्रार करण्यासाठी गेलं असता तब्बल 5 तास आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप देखील गोंदके यांनी केलाय. एवढे पैसे नाही अजून यांना पैसे दोन माझं काम आहे कोणतं लावून घे सगळे वाढून दे हे तो मला आता बातमी महाराष्ट्राच्या एका लाडक्या व्यक्तिमत्वानं दुसऱ्या लाडक्या व्यक्तिमत्वासाठी काढलेल्या गौरवोद्गाराची. आम्ही गोष्ट करतोय क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर आणि साहित्यात ज्यांचं स्थान देवापेक्षा कमी नाही अशा पु ल देशपांडे यांची. सचिन तेंडुलकरनं आज पुण्यातल्या पु ल देशपांडे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. यावेळी सचिन तेंडुलकरच्या हस्ते पुलोत्सवाच्या लोगोचं अनावरण आणि आय लव्ह पु ल मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. सर डॉन ब्रॅडमॅनशी भेट झाल्यानंतर ज्या भावना होत्या त्याच आज आहेत अशा शब्दात सचिननं त्यांच्या मनात असलेल्या पुलंचं स्थान अधोरेखित केलं. यावेळी सचिननं पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. पुलंना पहिल्यांदा बघितलं आमच्या इथे बँड्राला साहित्य सहवास कॉलनीत. माझं वय मे बी 5 किंवा 6 असेल, मला काही तेवढी आयडिया नव्हती. पण कॉलनीत जेवढी गडबड होत होती आणि आमच्या कॉलनीतही चांगले साहित्यिक होते, पण त्यांच्यामध्ये एवढी एक्साइटमेंट होती, त्याच्यावरूनच साधारण अंदाज आला की आपल्या कॉलनीत कोण येतं आहे. मी त्या रांगेत उभा राहिलो होतो एक फोटोग्राफ घ्यायला आणि ऑटोग्राफ घ्यायला. मी घेतला होता ऑटोग्राफ. एक गोष्ट नक्कीच स्ट्राईक झाली की ते एका कॉमन मॅन, सर्व सामान्य माणसाशी किती इझिली कनेक्ट व्हायचे आणि कंटिन्यू टू लव्ह पुलं. वी ऑल लव्ह पुलं, वी विल ऑलवेज बी लव्हिंग पुलं. आणि यानंतर नाशिकमधून एक वेगळी बातमी. आपल्याला जर गाडी घ्यायची असेल किंवा फर्निचर घ्यायचं असेल किंवा अगदी मोबाईल जरी घ्यायचा असेल तरी आजकाल सुलभ हप्त्यानं म्हणजे EMI आपल्याला पैसा देता येतो. हीच सोय जर आपल्याला धार्मिक कार्यामध्ये मिळाली तर नाशिकच्या अनिकेत शास्त्री महाराजांनी एक अभिनव आणि भन्नाट अशी संकल्पना समोर आणली आहे. काय आहे ही संकल्पना जाणून घेऊयात. मोठा धार्मिक विधी करायचा आहे, मात्र खिशाला खर्च परवडत नाही. आता धार्मिक विधीसाठी EMI ची सुविधा. कदाचित तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण महागड्या धार्मिक विधी, पूजा आणि कर्मकांड करण्यासाठी तुम्हाला सुलभ हप्त्यांची सुविधा देण्यात आली आहे. ही भन्नाट कल्पना आहे नाशिकचे महंत अनिकेत शास्त्री यांची. या खर्चामुळे काही भक्त मंडळी हे वंचित राहतात. ते पूजा पुढे करू असं म्हणत वर्षानुवर्ष करत नाही किंवा होत नाही त्यांच्याकडनं. एक रकमी एवढी मोठी रक्कम त्यांच्याकडे साचत नाही आणि मग ते या विधी मार्गापासून दूर असतात. तर हे सर्व विचारात घेऊन आणि जनतेच्या आग्रहास्तव आम्ही हे पाऊल उचललेलं आहे. धार्मिक विधींची दक्षिणा देण्यासाठी 6 महिने, 8 महिने आणि वर्षाचा कालावधी मिळणार असल्यानं भक्त मंडळी भलतीच खुश झाली आहेत. कुठल्या प्रकारचं व्याज नाही, कुठल्या प्रकारचं बॉन्डिंग नाही, विश्वास आणि प्रामाणिकतेपणे ती योजना त्यांनी चालू केली आहे की आपल्याला आपली रक्कम बँकेतच भरायची आहे.
त्या योजनेनुसार मी मला ती वास्तू करायची होती. त्यांच्यामार्फत ती वास्तू मी केली आणि त्या सुलभ हप्ता सुरू झालेले आहे. माझ्या याच्यानुसार परिस्थितीनुसार ते 10 हप्ते सुरू केलेले आहेत. तर ते मला त्याचा फार आनंद झाला. EMI दक्षिणा द्या पण धार्मिक विधी करा अशी ऑफर देण्याची वेळ का आली? धार्मिक विधींसाठी घेतल्या जाणाऱ्या दक्षिणेच्या रेट कार्डवर नजर टाकल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. सत्यनारायणाच्या पूजेसाठी 251 ते 1100 रुपये, वास्तुशांतीसाठी 9000 ते 25000, नवचंडी यज्ञासाठी 15000 ते 51000, कालसर्प शांतीसाठी 3 ते 11000, नारायण नागबळी करायचा असेल तर 5 ते 21000, लघुरुद्र अभिषेक करायचा असेल तर 5 ते 15000, नवग्रह शांती जप करायचा असेल तर 21 ते 51000, महामृत्युंजय अनुष्ठान करायचा असेल तर 25 ते 51000. अशा पद्धतीचं हे रेट कार्ड आहे. काळ बदलला, सगळे व्यवहार माऊसच्या एका क्लिकवर किंवा मोबाईल स्क्रीनच्या एका टचवर होऊ लागलेत. या हायटेक जमान्यात महंतांना देखील पाठीमागे राहून कसं चालेल? आता कोणतीही पूजा, धार्मिक विधी ही EMI ने करता येते. बँक 0% व्याजानं कोणतेही हिडन चार्जेस न घेता हे कर्ज देते. ही संकल्पनेचा जन्मही नाशिकला झाला आणि याच संकल्पनेचा त्या प्रत्येक वंचिताला सुद्धा फायदा होतोय, ज्या प्रत्येकाची इच्छा होती की मलाही धर्मशास्त्र, पूजा, कर्मकांड करायचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यानंतर बातमी आहे ठाण्यातून. ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडवरती उभा असणाऱ्या एका रिक्षानं अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीमध्ये रिक्षा जळून खाक झाली. ही आग इतकी भीषण होती की मुंब्रा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 ला लागून असणारं बंद केबिन देखील आगीच्या बक्षस्थानी पडलं. सुदैवानं वेळीच ही घटना लक्षात आल्यानं रिक्षा स्टँडवरील इतर रिक्षा तातडीनं हलवण्यात आल्या, तसंच प्रवाशांना देखील स्टेशनवरून हटवण्यात आलं.